मायावी सगळं तयार झालं. मग तुकोबाराने देवावर प्रमाण दिले. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होणे दिसीन आड घाली सुदर्शन. काय सांगितलं? कामामध्ये काम करावंच लागणार महाराज. घर म्हणलं की काम करावंच लागणार. ते आपलं घर म्हणून आपण स्वीकारलेलं आहे, आपलं काम करावंच लागणार. मग नाही करू देत का, नाही म्हणत काय, मग नाही करू दे. पण कामामध्ये काम, मी काम करताना नामस्मरण करणार, मला कोण अडवणार आहे? अडवेल? उदाहरणार्थ आमच्या भंगाईबाई जर गेल्या कुठे स्वयंपाकाला, आणि तिथे गेल्यावर त्यांनी त्या घरच्याशी कोणाची गप्पा मारायची नाही, आपलं काम करत राहायचं, पोळ्या करायच्या, भाजी करायची, ते मग नामस्मरण करायचं. ते म्हणणार आहे का की आमच्या इथे आजपासून नामस्मरण करत असं ते येऊ नको म्हणणार आहे का? तुम्हाला भांडे घासताना जर समज भांडे घासायचं काम आहे का? आहे काम, मग कर. मला वाटलं भांडेवाली पाहिजे. नाही, नसं आहे महाराज. संसार तुमचा आहे. उदाहरण, संसार तुमचा आहे, तुम्हाला करायचा आहे. पैसे कुठे वाचवायचे? तुम्ही वाचवायचे. मी कंजूसपणा करा असं कधीच म्हणत नसतो. मी उलट म्हणत असतो कंजूसपणा करू नका. संसारामध्ये कंजूशी नको, पण काटकसर अवश्य. संसार काटकसरीनं होतो, कंजूशीनं मुळीच होत नाही. कंजूशी करायची नाही, पण काटकसर केल्याशिवाय राहायची. ही काटकसर आहे. आपल्याकडून होतंय ना, कशाला भांडेवाली लावायची? आपल्याकडून होतंय ना, कशाला बरं धुणं धुवायसाठी आजकाल हातानं धुवायचं काम आहे का? वॉशिंग मशीन. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे माणूस नावाची वॉशिंग. अहो, मी तुळशीत बसले हो, आता तेवढे 2 कपडे धुवून टाका. नाही ना, नसावा असं नकोच. काय विषय होता आपला? कामामध्ये काम काही म्हणा. ध्रुवबाळ तिथून हल्ला नाही. कशामुळं? एवढे संकट आले तरी पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो हो निदिशीन आड घाली सुदर्शन. तुकोबाराय सांगतात, कितीही जडत्व येऊ संसारामध्ये आणि कितीही भारी असो परमार्थामध्ये, कोणतीही अडचणी असो, परमार्थिक अडचणी असो की सांसारिक अडचणी असो, त्या अडचणीवर मात करायची जर असेल तर नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, मग तो हो निदिशीन आड घाली सुदर्शन. नामाचं चिंतन करत राहा, तो आड सुदर्शन घातल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. सर्वस्वी भार त्या परमात्म्यावर, त्या नारायणावर सोडून द्या. तो सर्वस्व करायला तयार आहे. आपण आपलं काम करा, तो त्याचं काम. पटतंय का तुम्हाला? पटू द्या. अहो, मी माझं सांगतो, मी देवाला कधीच काही मागितलं नाही. मी अनन्य भावाने देवाला शरणागती पत्करत असतो, पण देवाला कधीच काही मागितलं नाही. अजूनही नाही, पुढे मागणार नाही. देवा मला हे देन, माझ्या मुलाचा संसार चांगला होऊ दे, मला अमकं मिळू दे, मला सोन होऊ दे, मला नातवंड होऊ दे. काहीच मागितलं नाही मी परमात्म्याला फक्त एक सांगितलेलं आहे की देवा, मी तुझं काम करतो, तुला माझं करायचं की नाही तू बघ. कर असंही सुद्धा म्हटलं. सत्यता आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, देवाला मागण्याची गरज नाही. तो आपोआप पाहत असतो आपल्याला काय कमी पडलेली आहे, काय कमी आहे, तो आपोआप पुरवल्याशिवाय राहत नाही. माझी पहिल्यापासून एक होप होती की मी कधीच 4 व्हीलच्या खाली उतरू नये. मी मागितलं नाही देवाला मला 4 व्हील. अंतःकरणामध्ये भाव होता फक्त की लोक 4 व्हीलमध्ये फिरतात, आपण सायकल ती पंचर लोटली, नंतर स्कूटर घेतली, तीच कुठे बंद पडायची, लोटत न्यावं लागायची. त्यानंतर मग मी मोटरसायकल घेतली, ती लहान्या भावानं मला घेऊन दिली की दादा तू पैसे देऊन टाक, पण ही गाडी घेऊन टाक. त्याचं कारण आहे, आंधरून पाहून पाय पसरा मारला. माझी हिंमत नव्हती त्यावेळेस. कशामुळं? पैसा नव्हता. आणि तो प्रायव्हेट बँकेमध्ये, त्याला वाटलं लोन केस होती, यांच्या नावावर करून द्यावं, गाडी घेऊन टाका. आलेली गाडी चांगली, ती ओढून आणली होती, दिली घेऊन त्याने गाडी. पैसा फेडला. तो नंतरचा विषय. मागितलं काही नाही. देवा मला हे दे. आजही मी मागत नाही माझे देवा, आजही मागत नाही. पण मनातले जे भाव आहेत निर्माण झालेले, तो माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझे गुरु नाम गुरु असलेले गुरुदेवता हे पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. निश्चित खरं. म्हणून देवाला काही भाव नाही. मी नेहमी सांगत असतो, एक प्रमाण आहे त्याचं, न सांगता कळू येते अंतरीचे. परमात्मा कसं आहे?
आपल्याला सांगण्याची गरज नाही, त्याला अंतःकरणातलं सर्व कळतं की याचे काय भाव आहेत. पण भाव निर्माण करा. मागू तुकोबाराने ते सांगितलंय, काही मागणे आम्हा अनुचित. देवाला काही मागणं योग्य नाही, मागूच नाही. तो देतो ना, द्यायला बसलाय. म्हणून कामामध्ये पडता जड भारी. त्याचं कारणच असं आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रकारची विघ्न येत राहतात. पारमार्थिक विघ्न येतात, आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक विविध तापांची विघ्न येत राहतात. ते विघ्न दूर करण्याचं काम कोण करतो? आपलं काम फक्त एकच आहे, त्याचं नाम आणि आपलं काम, बस. म्हणून नामाच्या चिंतने 12 वाटा पळती, मग तो होऊन दिसीन आडगाली सुदर्शन. ध्रुव बाळावर असंख्य संकट आले, पण तो हल्ला काय नाही, माझं काम मी करणार आहे, तू बघ काय. पुढचा विषय असा झाला, भगवंत प्राप्त झाले. वरमरोही, ध्रुवा काय लागतं मागून घे. भगवंतानं शंख त्याच्या गालाला लावला ध्रुवाच्या. क्षीण आणि शुष्क झालेलं शरीर पूर्वीसारखं होऊन गेलं. आणि भगवंतानं त्याला कडेवर उचलून घेतलं. बघा, मी नेहमी सांगत असतो, भगवंतानं भक्ताला कडेवर उचलून घ्यावं. किती प्रेम आहे देवाचं भक्तावर. इथे एक वाक्य नेहमी वापरत असतो, फार महत्वाचं वाक्य. आपल्याला देव आवडतो यात शंका नाही, आवडावाच, त्यात नवल सुद्धा नाही. आपल्याला देव आवडतो यात नवल नाही आहे. मनुष्य प्राणी आहे. माऊलीने सांगितलेलं आहे, मनुष्य जात सकळ उपजताची भजनशीळ. लक्ष द्या बारकाई. काय माऊली काय सांगतात? मनुष्य जात सकळ उपजताची भजनशीळ. प्रत्येक मनुष्य जात अशी आहे की जन्माला आल्यापासूनच, जन्माच्या आधीपासूनच त्याच्यावरती संस्कार असतात. तो भजनशीलच असतो, पण नंतर तो बिघडवला जातो. जशी संगत असेल तशी पंगत होती, है का नाही? भक्ताच्या संगतीत गेला तर भक्ती करेन, दुर्जनाच्या संगतीत गेला तर दुर्जनासारखा वागेल. म्हणून संगती सुद्धा पाहिली पाहिजे ना. हा विषय काय? मनुष्य जात उपजताची भजनशील. आपल्याला देव आवडतो यात नवल नाही, आवडावाच, प्रत्येकाला आवडणारच आहे, कारण तो उपजताच भजनशील आहे. त्यामुळे भगवंत आवडणं यात नवल नाही. भगवंताला आपण आवडलो पाहिजे. देव आपल्याला आवडतो यात नवल नाही, आपण देवाला आवडलो पाहिजे. किती आवडतो हाही नाही, आवडलो पाहिजे. ध्रुवाला कडेवर घेतलं कारण ध्रुव आवडला. आपण जर आवडलो तर देव आपल्याला सुद्धा कडेवर घेतल्याशिवाय राहणार, जवळ घेतल्याशिवाय. आपण देवाला आवडलो पाहिजे. माग ध्रुवा तुला काय लागतं? ध्रुव म्हणायला लागला, मला जिथून कोणी उठ म्हणणार नाही, कोणी बस म्हणणार नाही, असं आढळपत दे. सांगू भगवंत म्हणायला लागले की हे देता येणार नाही, तू याच्यापेक्षा दुसरं काय मागायचं मागून घे. अरे याने खांद्याला असा हात धरला, लहान मुलगा तो 5-5.5 वर्षाचा, खांद्याला असा रेटा दिला. म्हणायला लागला मला खाली उतरवून दे. देव म्हणायला लागला बस ना माझ्या कडेवर मग बसूनच मागणं काय, मला खाली उतरवून दे, उतरव मला खाली. लोटायला लागला जोर जोर, हट्ट करतात की लहान मुलं. उतरवलं देवाने खाली. देवाकडे बोट केलं, ए देवा, तू जर मला द्यायच्या लायकीचा नाही तर तू आलाच कशाला म्हणते. हो, अट्टाहाशी असतात महाराज भक्त. माझ्या निळोबरायने सुद्धा उत्तर दिलं होतं. आता कलियुगातली गोष्ट 350-400 वर्ष झाली त्या गोष्टीला. तुकोबाराय सदैव वैकुंठ गमन करून गेल्यानंतर निळोबरायला बातमी माहीत झाल्यानंतर निळोबराय धावत गेले त्या ठिकाणी 42 दिवसाचं उपोषण केलं. किती दिवसाचं? जागी आहे तुम्ही सगळे? अहो 21 दिवस अन्न पाण्या वाचून भक्त राहू शकतो, 22व्या दिवशी राहू शकत. हे 42 दिवस जागे जिवंत होते अन्न पाण्या वाचून. कसे काय जिवंत राहिले? चोरून खाल्लं का मंडपाच्या मागे? उपोषणाला बसला, मंडपाच्या मागे जाऊन तासून जेवला, असं होतं का? नाही महाराज.
इंद्रायणीच्या तिरी ज्या ठिकाणी अदृश्य झाले होते तुकोबराय सध्या वैकुंठामध्ये निघून गेले होते त्या ठिकाणी उपोषण धरून बसलेले 42 दिवस कशाच्या वर्षावर जगले सांगू? तुकाराम 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 नाम घेता कापियम नाम घेता कापियम हो धन्य तुकोबा समर्थ. मुखात नाव कोणाचं होतं? तुकाराम 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 देवबरा रात्र दिवस तुकाराम तुकाराम. तुकाराम महाराजांची महती सांगितली या ठिकाणी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला. हा तुकोबरायचं नुसतं नाव घेतलं तर यम चळचळा कापतो एवढी ताकद तुकोबरायच्या नावाती नुसती. हा 42 दिवस उपोषण. यमाला तिथे यायची ताकद नव्हती कारण मुखात सदैव तुकोबाचं नाव होतं. शेवटी भगवंत आले आणि भगवंत म्हणायला निळोबा काय लागतं ते मागून घ्या. वरम रोही. निळोबानं पाहिलं देव आले. मला कोण पाहिजे? तुकाराम महाराज पाहिजे. आले कोण? भगवंत आले देव आले. निळोबरायने एक उत्तर दिलं. तू जरा येथे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. तुझं लागी येते